अमृता प्रकाश आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवीन फौजदारी कायदे लागू केल्यामुळे फौजदारी न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असल्याचं पंतप्रधानांचं मत. प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र म्हणून काम करण्यासंबंधी आज राष्ट्रीय संमेलन. भारतीय वायुदलाद्वारे करगिल धावपट्टीवर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची कामगिरी. बांगलादेश सार्वत्रिक निवडणुकीत 40% मतदान आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेटमध्ये दृष्टिहीनांच्या राष्ट्रीय स्पर्धेचं हुबळी धारवाड इथं आयोजन. आता सविस्तर बातम्या. नवीन फौजदारी कायदे लागू केल्यामुळे फौजदारी न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. पोलीस महासंचालक आणि निरीक्षकांच्या 3 दिवसीय अखिल भारतीय परिषदेच्या समारोप सत्रात काल जयपूर इथं ते बोलत होते. नागरिक प्रथम, सन्मान प्रथम आणि न्याय प्रथम या भावनेतून नवे फौजदारी कायदे तयार करण्यात आल्याचं सांगून मोदी यांनी या नव्या कायद्यांखाली महिला आणि मुलींना देण्यात आलेले अधिकार आणि संरक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. समाजात पोलिसांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून सकारात्मक माहिती आणि संदेश प्रसारित करावेत असं त्यांनी सांगितलं. देशाच्या सीमावर्ती भागातील खेडी ही पहिली खेडी असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी या खेड्यांमध्ये वास्तव्य करून स्थानिकांसोबत उत्तम नाळ जोडावी असं आवाहन मोदी यांनी केलं. अद्वितीय सेवेसाठी पंतप्रधानांनी पोलीस पदकही याप्रसंगी प्रदान केली. अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजाकडून आलेल्या संकटकालीन संदेशाला तत्परतेनं प्रतिसाद देत भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोजनी अतिशय धाडसानं त्यावरील 15 भारतीयांसह इतर लोकांना वाचवलं याबद्दल पंतप्रधानांनी नौदलाची मुक्तकंठानं प्रशंसा केली. गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल आणि वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. सायबर गुन्हे, दहशतवादाची आव्हानं, नक्षलवाद आणि तुरुंगविषयक सुधारणा यांच्यासह पोलीस आणि अंतर्गत सुरक्षितता, नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी यासंबंधी व्यापक मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा झाली. प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र म्हणून काम करण्यासंबंधी राष्ट्रीय संमेलन आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं होत आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या सहयोगानं सहकार मंत्रालयाद्वारे या महासंमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे. सहकारी विभागांचे मुख्य आणि प्रधान सचिव आणि सहकारी संस्थांचे निबंधक, प्राथमिक कृषी केंद्रांचे परवानाप्राप्त औषध विक्रेते देखील या भव्य संमेलनात सहभागी होत आहेत. जनऔषधी केंद्रांद्वारे 2000हून अधिक दर्जेदार मूळ औषधं आणि अन्य वैद्यकीय साहित्य ब्रँडेड औषधांच्या तुलनेत 50 ते 90% कमी किमतीत पुरवली जातात. कृषी पतसंस्थांना ही परवानगी दिल्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा विस्तार होईल. त्यांच्याशी निगडीत लक्षावधी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसंच ग्रामीण भागांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासही मदत होणार आहे. भारतीय वायुदलानं करगिल इथं धावपट्टीवर काल रात्री सुपर हर्क्युलिस हे वाहतूक विमान यशस्वीरित्या उतरवून मोठं यश संपादन केलं. या विमानात गरुड कमांडोज होते. करगिल इथल्या धावपट्टीच्या आसपास आव्हानात्मक डोंगराळ भाग आहे. इथं रात्रीच्या वेळी विमान उतरवणं मोठं कठीण काम आहे. वायुदलानं ते साध्य केलं. उतरत असताना या विमानानं टेरेन मास्किंग या तंत्राचा वापर केला. शत्रूला ठाव ठिकाणा कळू नये म्हणून या तंत्राचा वापर केला जातो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत अन्य धावपट्ट्या आणि विमान उतरवण्याच्या ठिकाणी याच तंत्राचा वापर करून केव्हाही विमान उतरवण्याच्या दृष्टीनं ही कामगिरी महत्वाची ठरणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बांगलादेशमध्ये राष्ट्रीय निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीगनं 299 पैकी आतापर्यंत घोषित निकालांमध्ये बहुमत मिळवलं आहे. अवामी लीगचे 165 उमेदवार विजयी झाले तर 49 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित जागांचे निकाल आज दुपारपर्यंत हाती येण्याची अपेक्षा आहे. या विजयामुळे शेख हसीना यांच्या नेतृत्वातील अवामी लीगनं सलग 4थ्यांदा आणि एकंदर 5व्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणतीही विजय मिरवणूक न काढण्याच्या सूचना त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत एकंदर 40% मतदान झाल्याचं तिथल्या निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.
प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षांनी या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात होणं शक्य नाही असा आरोप करत बहिष्कार टाकला होता. मालदीवमध्ये 3 उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक शब्द उच्चारल्यावरून मालदीव सरकारनं त्यांना निलंबित केलं आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की परदेशाचे नेते आणि उच्चस्तरीय व्यक्तींच्या विरोधात समाज माध्यमांद्वारे असं अवमानकारक वक्तव्य झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. असं वक्तव्य त्या व्यक्तींचं असून त्याचा मालदीव सरकारशी काही संबंध नाही असं सांगून या निवेदनात म्हटलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही आणि जबाबदार पद्धतीनं वापरलं पाहिजे असा सरकारचा विश्वास आहे. या शेरेबाजीला जबाबदार असलेल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आल्याचं मालदीव सरकारचे प्रवक्ते इब्राहिम खलील यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 2 दिवस लंडनच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्यासोबत संरक्षण विषयक एक शिष्टमंडळ जात असून त्यामध्ये डीआरडीओ, संरक्षण विभाग आणि संरक्षण उत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत. युकेचे संरक्षण मंत्री ग्रांट शाफ्स यांच्यासोबत राजनाथ सिंह द्विपक्षीय बैठक घेतील. संरक्षण, सुरक्षितता आणि औद्योगिक सहकार्याच्या व्यापक मुद्द्यांवर ते चर्चा करण्याची अपेक्षा आहे. सिंह हे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतील. तसंच परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार मंत्री डेव्हिड कॅमेरून यांच्यासोबत ते बैठक घेतील. युकेच्या संरक्षण उद्योगातील मुख्याधिकाऱ्यांसोबतही ते संवाद साधतील. लंडनमधील भारतीय समुदायाच्या लोकांना ते भेटतील. आकाशवाणीचे माजी उर्दू वृत्तनिवेदक अशरफ अबिदी यांचं काल रात्री नवी दिल्लीत निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. अशरफ अबिदी 1982 ते 2002 या कालावधीत नवी दिल्ली इथं आकाशवाणीच्या वृत्त सेवेच्या उर्दू विभागात कार्यरत होते. अफगाणिस्तानविरुद्ध 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळानं काल आपला संघ जाहीर केला. 2022 नंतरच्या विश्वचषकानंतर 20 षटकांच्या क्रिकेटपासून दूर राहिलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं या मालिकेत पुनरागमन झालं आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं भारताविरुद्ध 6 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. नवी मुंबईतल्या डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं केवळ 4 गडी गमावत 19 षटकं आणि 2 चेंडूत 133 धावा केल्या. या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या याच मैदानावर संध्याकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. दृष्टीहीन महिलांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन काल कर्नाटकातील हुबळी इथं मोठ्या उत्साहात झालं. 16 संघ हुबळी धारवाडमध्ये मैदानावर उतरतील. मध्य प्रदेश आणि गुजरात, चंदीगड आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल, झारखंड आणि कर्नाटक या संघांदरम्यान सुरुवातीचे सामने खेळवले जातील. दररोज 8 सामने खेळवले जाणार असून त्यापैकी सकाळच्या सत्रात 4 आणि दुपारच्या सत्रात 4 सामने असणार आहेत. 16 संघ या 4 गटांमध्ये विभागले असून त्यांच्यात ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 12 जानेवारीला नियोजित आहे. हवामान. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजधानी परिसरात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात दिवसा थंड ते अतिथंड वातावरण कायम राहण्याचा नारंगी बावटा भारतीय हवामान विभागानं काल जारी केला आहे. पुढील 2 दिवसांसाठी पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात आणि सकाळच्या वेळी दाट ते अतिदाट धुक्याचा अंदाज आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिशा, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामधील काही भागात पुढील 2 दिवसांसाठी अतिदाट धुक्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवीन फौजदारी कायदे लागू केल्यामुळे फौजदारी न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असल्याचं पंतप्रधानांचं मत. प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र म्हणून काम करण्यासंबंधी आज राष्ट्रीय संमेलन. भारतीय वायुदलाद्वारे करगिल धावपट्टीवर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची कामगिरी. बांगलादेश सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगला बहुमत. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेटमध्ये दृष्टीहीनांच्या राष्ट्रीय स्पर्धेचं हुबळी धारवाड इथं आयोजन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.